एसटी डेपो नांदेड आगार या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ उत्साहामध्ये साजरा। याबाबत अधिकची माहिती अशी की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी नांदेड आगार या ठिकाणी एसटी डेपोतील मेकॅनिक गुणवंत मिसलवाड 37 वर्ष सेवा व चालक मुरारी सोनकांबळे 27 वर्ष सेवा यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला निरोप समारंभ मोठ्या उत्साहात तसेच भावनिक वातावरणामध्ये पार पडला। हा कार्यक्रम दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी नांदेड आगार प्रांगणामध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमाला एसटीचे विभाग नियंत्रक डॉक्टर चंद्रकांतराव वडसकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी नांदेड तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मिलिंद कुमार सोनाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी गोविंदराव मुळे, एसटी कर्मचारी अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला। एसटी कामगार कल्याण गौरव समितीच्या वतीने स्मृतिचिन्ह, रोख स्वरूपात भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या काळातील प्रामाणिकपणा, शिस्त व कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले। यावेळी बोलताना गुणवंत मिसलवाड यांनी आपल्या सेवा काळातील अनुभव सांगून शासन व महामंडळाने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। तसेच मुरारी सोनकांबळे यांनीही एसटी ही केवळ नोकरी नसून कुटुंब असल्याची भावना व्यक्त करत सहकार्यांचे आभार मानले। अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर चंद्रकांतराव वडसकर यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवेला मानवंदना देत एसटी महामंडळामध्ये काम करणारी कर्मचारी हे खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करणारे असल्याचे नमूद केले। सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय वाहतूक अधिकारी मिलिंद कुमार सोनाळे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहतूक नियंत्रक सुनील मोरे यांनी केले। आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक संतोष ढोले यांनी केले। कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मान्यवरांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते। मी आज 31 जानेवारी 2026 रोजी या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या नांदेड विभागाच्या या नांदेड जिल्ह्याच्या राज्यपर्यंत नांदेड आगार अर्थात एसटी डेपो नांदेड आगार येथून मी प्रदीर्घ सेवा या प्रवास सेवेमध्ये देऊन उत्तमरित्या आज मी सेवानिवृत्त झालेलो आहे। सेवापूर्ती निमित्त आज या राज्यपर्यंत नांदेड आगारच्या संपूर्ण नांदेड आगारच्या वतीने आस्थापनेच्या वतीने सर्व कष्टकरी माझे प्रिय कष्टकरी कामगार कर्मचारी बांधवांच्या वतीने या ठिकाणी आज माझा सत्कार करून मला निरोप द्या सत्कार केला त्यांनी खूप त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद देतो। आणि या प्रवासी सेवेमध्ये काम करीत असताना मला भरपूर पुरस्कार बरेच पुरस्कार सामाजिक क्षेत्रामधले आणि शासनाचे मिळालेले आहेत। आणि या एसटी मध्ये मी 12 तास काम करून मी सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय चळवळीमध्ये काम केलेलं आहे। अनेक आंदोलनामध्ये सक्रियरित्या काम केलेलं आहे। यापुढे समाजासाठी सामाजिक कार्य आणि राष्ट्रीय कार्यासाठी मी स्वतःला वाहून देणार आहे आणि बहुजन चळवळीमध्ये यानंतर आखरी श्वासपर्यंत मी समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे। आठवणीतला क्षण म्हणजे काय की या सर्व्हिस 37 वर्षामध्ये 37 वर्ष सर्वच दिवस माझे आनंदाचे आहेत। कारण मी प्रसन्न मनाने राहतो आणि उत्साही राहतो, प्रफुल्लित राहतो, प्रसन्न मनाने काम करतो म्हणून मी 37 वर्ष आनंदीच आहे। म्हणून 37 वर्षाच्या आता विशेष आठवणीचं काय नाही, सगळं दररोज माझं आनंदी जीवन आहे। यापुढचं जीवन माझं आनंदी राहील। या ठिकाणी महामंडळात सेवानिवृत्त झाला असला तरी आता तुम्ही सामाजिक कार्यामधून अजून सेवानिवृत्त झाला नाही, आपण असं आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलंय। भूमिका काय असणार आणि पुढे आपलं भविष्य काय असणार? या ठिकाणी मी आवर्जून तुम्हाला या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की या भारत देशामध्ये 80 लाख जे कामगार क्षेत्रामधले जे लोक आहेत, कामगार आहेत, रिटायर झालेले सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शन मिळते। हा प्रश्न मी केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे लावून देणार आहे आणि या लोकांना पेन्शन करून देणार हे माझं उद्दिष्ट आहे, ध्येय आहे। आणि या एसटी महामंडळामध्ये सर्व एसटी महामंडळामध्ये जो कर्मचारी विविध पदावर सेवानिवृत्त होतो ते 2000 जे बक्षीस आहे याच्यात सुद्धा वाढ झाली पाहिजे। याच्यासाठी मी एमडी या महामंडळाचे एमडी असतील, परिवहन मंत्री असतील यांना मी
या विषयाविषयी मागणी लावून धरणार आहे. त्याच्यामध्ये या 2000च्या याच्यामध्ये वाढ केला पाहिजे एसटी महामंडळानं. त्याचं कारण असं आहे, जिल्हा परिषदेचा गुरुगौरव शिक्षक असतो त्याला 50,000 पुरस्कार दिले जाते. ते राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत जिल्हा स्तरावरच्या पुरस्काराला खूप मोठी रक्कम आहे. मग एसटी महामंडळामध्ये एवढं योगदान आहे या प्रवास सेवेमध्ये, या चालक वाहक यांत्रिकांचं कोणी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं ही 2000 जे बक्षीस आहे याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊन मिनिमम कमीत कमी 5,000 झाली पाहिजे. जास्तीत जास्त 10,000 एसटी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यावर बक्षीस म्हणून कोणत्याही हिसाबात न धरता त्याला धरत नाहीत, बक्षीस म्हणून मिळायला पाहिजे. ही मागणी राज्याचे परिवहन मंत्री आणि राज्याचे महाव्यवस्थापक महामंडळाचे MD यांच्याकडे करणार आहे. यामध्ये कार्यक्रम समाजसेवा सुद्धा केली होती, समाजसेवा सुद्धा आपण बजावली. आपलं आयुष्य पुढे समाजसेवेसाठी वाढलं. आखरी श्वासपर्यंत मी समाजामध्ये काम करणार आहे. माझं ध्येय धोरण वेगळे असतात. या जगामध्ये माणसं या देशामध्ये भरपूर आहेत, पण पैशाच्या मागे धावतायत. मग तो माझा विषय नाही. आणि समाजाचे खूप प्रश्न आहेत, एसटी कामगाराचे खूप प्रश्न आहेत. आता एसटी कामगाराच्या प्रश्नासाठी सुद्धा जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत, मी परिवहन मंत्र्याकडे आणि MD कडे, या महामंडळाचे जे या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जे महाव्यवस्थापक मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांच्याकडे लावून धरणार आहे मी. आणि समाजात सुद्धा जे प्रश्न ज्वलंत प्रश्न आहेत ते शासनाकडे मी लावून धरणार आहे. असताना आता म्हणला सेवानिवृत्त झालो असं मला आतापर्यंत मला तर वाटत नाही आणि पुढे वाटणार नाही असं मनोगतात बोलला. काय काय मी 37 वर्ष या महामंडळाची सेवा केली. मी थकलो नाही जीवनामध्ये. 24 घंटे आनंदित राहतो. 37 वर्षामध्ये प्रफुल्लित आनंदित एकदम प्रसन्न मनानं मी काम केलेलं आहे, जीवन जगलेलं आहे. वैयक्तिक जीवन सुद्धा अनेक माझ्यावर संकट आले, पण मी कधीच हार मानली नाही, कधी माघार घेतली नाही. अनेक संकटांना मी संघर्ष केला आहे. एसटी महामंडळामध्ये मी सुट्ट्या घेऊन समाजकार्य केलं नाही. एसटी महामंडळाचे 37 वर्ष सलग ड्युटी करून उर्वरित फावल्या वेळामध्ये समाजकार्य केलेलं आहे. मी आनंदी आहे. म्हणून मी आता भाषणामध्ये माझे 2 शब्द वापरले की मला रिटायर व्हायला असं वाटत नाही. अजून 100 वर्ष, अजून किती वर्ष 100 गाडी मेंटेनन्स करतो, अजून किती वर्ष महामंडळाची नोकरी करू शकतो. मी थकलोच नाही. त्याचं एकच सार, एकच त्याचं म्हणजे मी थकलोच नाही आणि थकणारही नाही आखरी श्वासपर्यंत. 37 वर्षामध्ये कुटुंबाचा सहवास तुम्हाला कसा लाभला? त्यांचं कुटुंबाचं श्रेय तेवढंच होतं. 37 वर्ष सेवा करण्यामागचं कुटुंबाबद्दल काय सांग? या एसटी मध्ये काम करत असताना कुटुंबाचा सुद्धा 50% वाटा असतो. आपल्या घरच्यांचा, पत्नीचा असेल, मुलाबाळांचा असेल, सोन्यांचा असेल, यांनी आपल्या वेळेवर आपला टिफिन डब्बा म्हणा, जेवणाची सोय सगळी घरगुती म्हणजे असेल ते केल्यानं मन प्रसन्न असल्यावरच आपण ड्युटीला येतो. म्हणून संसारामध्ये जीवन जगत असताना घरच्यांचा सुद्धा 50% या सेवापूर्ती निमित्त, सेवापूर्तीमध्ये माझ्या घरच्यांचा 50% वाटा आहे असं मी मानतो, असं मी समजतो. म्हणून मी प्रसन्न आहे, प्रफुल्लित आहे, उत्साही राहणार. उर्वरित आयुष्य जे आहे माझं वय 60 आहे. माझं वय आता 60 आहे. उर्वरित आयुष्य बोनस म्हणून मी जगणार आहे, उत्साही जगणार आहे. समाजामध्ये काम करत असताना भरपूर आनंद मिळतो. तो आनंद कुठं आपण खरेदी आणू शकत नाही. म्हणून एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान, जय भारत, जय सेवापूर्ती. थँक्यू.